राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरू लागलेली आहे। खासदार संजय राऊत म्हणतात की असं काही नाहीये आणि खासदारांनी शपथ घेतलेली आहे की कुणीही सोडून जाणार नाहीये। मात्र पडद्यामागे नेमकी काय घडामोडी घडतात याबद्दल देखील बऱ्याच चर्चा रंगतात। आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपण त्यांची बातचीत करणार आहोत। ऑपरेशन टायगर होणार आहे का महाराष्ट्रात? नाही, मला वाटतं एक गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या खासदारांना संरक्षित करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। कारण आपण बघाल की उठाव झाल्यानंतर पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी गांभीर्याने घेऊन बाळासाहेबांची विचारधारा पुन्हा घट्ट करेल आणि सगळ्यांना दिलासा देईल असं वाटलं होतं। परंतु खासदारांच्या तक्रारी पाहता की उद्धव ठाकरेजी त्यांची दखल घेत नाहीत, आदित्य ठाकरेंचा समन्वय नाही आणि एकंदरच आपल्या भविष्याचं काय, आपल्या मतदारसंघाचं भवितव्य काय, अशा मानसिकतेत निश्चितपणे सर्व खासदार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा कोणता निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको। जे 9 पैकी 5 खासदार आहेत ते अनुपस्थित होते आणि ते वेगळा गट स्थापन करणार, लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देणार अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। नाही, त्यांची जर अस्वस्थता असेल तर ती यांना त्या मार्गाने बाहेर येईल आणि मला वाटतं आपल्याला वाट पाहावी लागेल या संदर्भात नेमकं काय होतं। संजय राऊत एकीकडे म्हणतात की सगळ्यांनी आपल्या मुलाबाळांची देवाधिकाची शपथ घेतली आणि कुणी जाणार नाही असं म्हणताय आणि बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे शिवसेनेचा। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आहे की ज्यांना सोडून जायचं त्यांनी जावं, माझा आताचा वेळ खराब आहे, मात्र येणारा काळ चांगला असेल। मला वाटतं दोघांची दोन मतं त्या ठिकाणी दिसत आहेत। आता खासदार हा निवडून आलेला लोकप्रतिनिधी त्या का दूधखुळं बाळ नाही आहे की त्याला समज नाही आहे, त्याच्यामुळे देवाधिकांच्या शपथा वगैरे हा बालिशपणा लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी वाटतोय आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्यातच तालमेल नाही आहे, समन्वय नाही आहे। आता एकीकडे उद्धवजी ठाकरे साहेब बोलतात जायचं असेल तर जाऊ द्या, दुसऱ्या बाजूला संजय राऊत बोलतात अशा प्रकारचं ते बोललेच नाहीत। पण नेमकं खरं काय हा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि उद्धवजींचा आत्मविश्वास असेल येणारा काळ त्यांचा आहे तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत। आत्मविश्वासानं प्रत्येकानं राजकारण त्या ठिकाणी केलंच पाहिजे। नक्कीच नांदेड देगलूरच्या जे नगरसेवक आहेत त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। गोव्यामध्ये एका बीचवरती ते नाचतानाचा हा सगळा व्हिडिओ आहे, त्यामुळे बरीच चर्चा रंगते याची। नाही, मला वाटतं अशा प्रकारचं सार्वजनिकरित्या प्रकटीकरण योग्य नाही आहे। समाज माध्यमाच्या माध्यमातून जी गोष्ट पाहिली ती जर सत्य असेल तर मला वाटतं याची काळजी लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच घ्यायला हवी। काँग्रेसच्या 7 मोठ्या नेत्यांना जबाबदारी दिली होती विधान परिषद त्यांच्या जवळच्या लोकांना निवडून आणण्याची, मात्र ती त्यांनी पार पडली नाही आणि आता कुणीही बोलायला तयार नाही आहे। बऱ्याच मोठ्या नेत्यांची नावं आहेत काँग्रेसच्या। काँग्रेसचा पूर्णपणे आत्मविश्वास हरपलेला आहे, नेत्यांमध्ये समन्वय नाही, नेत्यांमध्ये कॉन्फिडन्स राहिलेला नाही, त्यामुळे हतबल अवस्थेमध्ये पक्षही झाला आहे, नेतेही झालेत। काँग्रेसच्या बद्दल बोलायचं झालं तर हर्षवर्धन सकपाळ जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या विरोधात मोहीम सुरू झाली आहे। नागपूरचे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी आता थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलेलं आहे आणि हर्षवर्धन सकपाळ हटाव अशा पद्धतीची मोहीम त्यांनी सुरू केली आहे। मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ एवढे उत्तम प्रदेशाध्यक्ष याच्यापूर्वी मिळाले नसतील की जेवढी काँग्रेसची प्रगती झाली। त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसचं नेतृत्व असंच असतं, त्याच्यामुळे किती हटाव केलं तरी हर्षवर्धन सकपाळच त्या ठिकाणी राहतील आणि ते आमच्यासाठी चांगलं आहे की काँग्रेसमुक्त मोहिमेला त्यांचा हातभार लागेल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी मांडलेली आहे आणि पक्ष खासदार सांभाळण्यामध्ये उद्धव ठाकरे हे सपशेल अपयशी ठरले असा टोला देखील त्यांनी लगावला। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।